गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। आज के इस वीडियो क्लास में हम लोग आपके हिंदी पाठ्य पुस्तक में से पहले कविता जय जय भारत माता, इस कविता के बारे में हम यहाँ पर जानकारी प्राप्त करेंगे। ठीक है बच्चों, तो इस वीडियो क्लास में यह कविता हम देखेंगे। इससे संबंधित सस्वार वाचन कैसे कर सकता है, तो इससे संबंधित एक वीडियो में प्ले करता हूँ। और इस कविता के अंतर्गत आने वाले सारे कठिन शब्दार्थ तथा ग्रामर पॉइंट्स क्या है, ये सारे विषयों के बारे में हम लोग यहाँ पर चर्चा करेंगे। ठीक है बच्चों, सबसे पहले हम चलते हैं इस कविता का कवि राष्ट्र कवि मैथिली शरण गुप्त, इनके बारे में थोड़ा सा जानकारी यहाँ पर दे रखा है बच्चों। यहाँ हम देखेंगे, आप देख सकते हो कवि का फोटो यानी पिक्चर चित्र यहाँ पर है। देखिए बच्चों, मैथिली शरण गुप्त जी का जन्म झांसी जिले के चिरगांव में हुआ। इनके पिता श्री सेठ रामचरण भी ब्रजभाषा के कवि थे और आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी जी आपके साहित्यिक गुरु थे। और आपने प्रबंध काव्यों तथा खंड काव्यों की रचना की है। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಜಯ ಜಯ ಭಾರತ ಮಾತಾ ಈ ಕವಿತೆಯನ್ನು ಬರೆದಿರುವಂತಹ ಕವಿ ರಾಷ್ಟ್ರಕವಿ ಮೈಥಿಲಿ ಶರಣಗುಪ್ತ ಅವರು। ಈ ಮೈಥಿಲಿ ಶರಣಗುಪ್ತ ಅವರ ಜನ್ಮ ಝಾನ್ಸಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಚಿರಗಾಂವ್ ಅನ್ನೋ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಆಯಿತು। ಇವರ ತಂದೆ ಶ್ರೀ ಸೇಠ್ ರಾಮಚರಣ್ ಅವರೂ ಕೂಡ ಬ್ರಜಭಾಷೆಯ ದೊಡ್ಡ ಕವಿಯಾಗಿದ್ದರು। ಆಚಾರ್ಯ ಮಹಾವೀರ್ ಪ್ರಸಾದ್ ದ್ವಿವೇದಿ ಜಿ ಇವರ ಸಾಹಿತ್ಯದ ಗುರುಗಳಾಗಿದ್ದರು ಮತ್ತು ಇವರು ಹಲವಾರು ಪ್ರಬಂಧ ಕಾವ್ಯಗಳು ಖಂಡ ಕಾವ್ಯಗಳನ್ನು ಕೂಡ ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। हाँ, यहाँ पर आगे देखिए बच्चों, साकेत आधुनिक युग का रामायण है। इनके द्वारा रचित साकेत यह रचना आधुनिक युग का रामायण कहलाता है। खड़ी बोली के विकास में गुप्त जी का योगदान अनन्यतम है और साहित्यिक सेवा के सम्मानार्थ सन 1961 ईस्वी में इनको पद्म भूषण उपाधि मिली। साकेत महाकाव्य पर आपको गंगा प्रसाद पारितोषिक भी मिला है बच्चों। ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಸಾಕೇತ್ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಕೃತಿ ಏನಿದೆ ಇದು ಆಧುನಿಕ ಯುಗದ ರಾಮಾಯಣ ಅಂತಲೇ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾಗಿದೆ। ಖಡಿ ಬೋಲಿ ಕೆ ವಿಕಾಸ್ ಮೇ, ಈ ಖಡಿ ಬೋಲಿಯ ವಿಕಾಸದಲ್ಲಿ ಮೈಥಿಲಿ ಶರಣಗುಪ್ತ ಜಿ ಅವರ ಕೊಡುಗೆ ತುಂಬ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಟ್ಟದ್ದಾಗಿದೆ। ಸಾಹಿತ್ಯಿಕ ಸೇವಾಗೆ ಸಮ್ಮಾನಾರ್ಥ, ಸಾಹಿತ್ಯದ ಸೇವೆಗಾಗಿ ಇವರಿಗೆ 1961ರಲ್ಲಿ ಪದ್ಮಭೂಷಣ ಪ್ರಶಸ್ತಿ ಬಂದಿದೆ। ಸಾಕೇತ್ ಮಹಾಕಾವ್ಯ ಪರ आपको ಗಂಗಾ ಪ್ರಸಾದ್ ಪಾರಿತೋಷಿಕ ಮಿಲಾ है। ಈ ಸಾಕೇತ ಕೃತಿಗಾಗಿ ಇವ್ರಿಗೆ ಗಂಗಾ ಪ್ರಸಾದ ಎಂಬ ಬಹುಮಾನ, ಪಾರಿತೋಷಿಕ मतलब उपाधि नहीं, ಬಹುಮಾನ मिला है। ये सब कृतियाँ रचनाएं, इनके द्वारा रचित रचनाएं हैं सब। क्या क्या है? पंचवटी, जयद्रथवध, रंग में भंग, भारत भारती, अनघ, नहुष आदि आपकी महत्वपूर्ण कृतियाँ हैं। ಈ ಎಲ್ಲವೂ ಈ ಮೈಥಿಲಿ ಶರಣಗುಪ್ತ ಅವರು ಬರೆದಿರುವಂತಹ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದ ರಚನೆಗಳಾಗಿವೆ, ಬರವಣಿಗೆಗಳಾಗಿವೆ। ओके, आपकी भाषा सरल सरस और शैली अत्यंत रोचक है। ಇವರು ಬರೆಯುವಂಥ ಬರವಣಿಗೆಯ ಭಾಷೆ ತುಂಬ ಸರಳವಾದದ್ದು, ತುಂಬ ಮಾರ್ಮಿಕವಾಗಿರುವಂತಹದ್ದು, ತುಂಬ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿರುವಂತಹದ್ದು ಮತ್ತು ಇವರ ಶೈಲಿ ತುಂಬ ರೋಚಕವಾಗಿರುವಂತಹದ್ದಾಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ। कविता का संदेश, कवि इस कविता में भारत माता का गुणगान कर रहे हैं। कवि प्रार्थना कर रहे हैं कि इस देश के पावन आंगन में अंधेरा हटे और ज्ञान मिले। सब लोग मिलजुल कर भारत माता के यश की गाथा गाएं। कवि ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, इस कविता में, ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಾ ಗುಣಗಾನ್ ಕರ್ ರಹೆ ಹೈ, ಭಾರತ ಮಾತೆಯನ್ನು ಹೊಗಳ್ತಾರೆ, ಗುಣಗಾನ ಮಾಡ್ತಾರೆ। ಕವಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರ್ ರಹೆ ಹೈ, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಕಿ ಏನಂದರೆ ದೇಶ್ ಕೆ ಪಾವನ್ ಆಂಗನ್ ಮೇ, ದೇಶದ ಪವಿತ್ರ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ
ಅಂಧೇರ ಹಟೆ ಕತ್ತಲೆ ತೊಲಗಲಿ, ಜ್ಞಾನ ಮಿಲೆ ಜ್ಞಾನ ಸಿಗಲಿ. ದೇಶದ ಪವಿತ್ರ ಭೂಮಿಯಲ್ಲೇ ಕತ್ತಲೆ ಅಂಧಕಾರ ದೂರವಾಗಿ ಜ್ಞಾನದ ಜ್ಯೋತಿ ಬೆಳಗಲಿ. सब लोग मिलजुल कर ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕೆ ಯಶ್ ಕಿ ಗಾಥಾ ಗಾಯೆ. ದೇಶದ ಎಲ್ಲ ಜನಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ದೇಶದ ಯಶಸ್ಸಿನ ಗೀತೆಯನ್ನು ಹಾಡಲಿ ಅಂತ ಕವಿ ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ओके, यहाँ हम देखेंगे फर्स्ट स्टैंजा. इस कविता का पहला स्टैंजा क्या है? जय जय भारत माता, ऊंचा हिया हिमालय तेरा, उसमें कितना स्नेह भरा, दिल में अपने आग दबाकर रखता हमको हरा भरा, सौ सौ सोतों से बह बह कर है पानी फूटा आता, जय जय भारत माता. देखिए बच्चों, यहाँ पर कवि भारत माता का गुणगान करता है. कवि भारत माता का गुणगान करते हुए कहते हैं कि हे भारत माता, तुम्हारी जय हो. उत्तर में ऊंचा हिमालय पहाड़ है, लगता है कि उसमें पूरा स्नेह भरा हुआ है. यानी इस देश के लोग अत्यंत स्नेह के साथ रहते हैं. हिमालय अनेक प्रकार के कष्टों को खुद सहता है, कष्टों को खुद सहकर सब लोगों को सुख रखता है. उसकी गोद में मतलब हिमालय की गोद में अनेक नदियाँ जन्म लेती है, सारे देश में बहकर देश को हरा भरा रखता है. ओके मಕ್ಕಳೇ, जय जय भारत माता, भारत माते ನಿನಗೆ ಜಯವಾಗಲಿ. ऊंचा हिया हिमालय तेरा, ಎತ್ತರವಾದ ಹಿಯ का मतलब ये है ಹೃದಯ. ಎತ್ತರವಾದ ವಿಶಾಲವಾದ ಹಿಮಾಲಯದ ಹೃದಯ ನಿನ್ನದಾಗಿದೆ. ಉಸ್ಮೆ ಕಿತನಾ ಸ್ನೇಹ ಭರ, ಆ ವಿಶಾಲವಾದ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಅದೆಷ್ಟೊಂದು ಸ್ನೇಹ ಪ್ರೀತಿ ತುಂಬಿದೆ. ದಿಲ್ ಮೇ ಅಪನಾ ಆಗ್ ದಬಾಕರ್ ರಖತಾ ಹಮ್ಕೋ ಹರಾ ಭರ, ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಕಷ್ಟ ಕಾರ್ಪಣ್ಯಗಳನ್ನು ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನಮ್ಮನ್ನು ಸುಖಿ ಜನಗಳನ್ನಾಗಿ ನೀನು ಇಟ್ಟಿದೀಯಾ. ಕಷ್ಟಗಳಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ನೀನು ಕಾಪಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ. ಸೌ ಸೌ ಸೋತೋं से बह बहकर है पानी फूटा आता. ಹಿಮಾಲಯದ ಮಡಿಲಲ್ಲಿ ನೂರಾರು ನದಿಗಳು ಹುಟ್ಕೊಳ್ತವೆ, ದೇಶದಾದ್ಯಂತ ಹರಿತವೆ. ಈ ದೇಶವನ್ನು ಸಮೃದ್ಧಿಯಾಗಿಡುವಲ್ಲಿ ಆ ನದಿಗಳ ಪಾತ್ರ ತುಂಬ ಮಹತ್ವದ್ದಾಗಿದೆ. ಜಯ ಜಯ ಭಾರತ್ ಮಾತಾ, ಭಾರತ ಮಾತೆ ನಿನಗೆ ಜಯವಾಗಲಿ ಅಂತ ಕವಿ ಭಾರತ ಮಾತೆಯನ್ನು ತುಂಬ ಉತ್ಕೃಷ್ಟವಾದ ಶಬ್ದಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಹೊಗಳ್ತಾರೆ. ठीक है बच्चों, अब हम देखेंगे सेकंड स्टैंजा. यहाँ पर क्या दिया है देखिए. कमल खिले तेरे पानी में, धरती पर है आम फले, इस धानी आंचल में देखो कितने सुंदर भाव पले, भाई भाई मिल रहे सदा ही, टूटे कभी न नाता, जय जय भारत माता. देखिए बच्चों, सेकेंड स्टैंजा में कवि इस प्रकार भारत माता की गुणगान करता है. भारत माता, आपके भूभाग के सरोवर में कमल खिले हैं, इस धरती पर मीठे आम फलते हैं. भारत माता के धानी आंचल में सुंदर भाव भरे हुए हैं. भाई भाई के बीच आपस में प्यार भरा है. इनका यह भाईचारों का नाता कभी न टूटेंगे. यह आदर्श यहाँ पर सदा ही रहे. भारत माता आपका जय हो. देखिए बच्चों, यहाँ पर कवि अपने जो उत्कृष्ट शब्दों द्वारा इस प्रकार भारत माता की वर्णन करता है. कैसे? कमल खिले, ಕಮಲದ ಪುಷ್ಪಗಳು ಅರಳ್ತಾ ಇವೆ. तेरे पानी में, आपकी पवित्र जल में, ನಿನ್ನ ಪವಿತ್ರವಾದ ನೀರಲ್ಲಿ, तेरे पानी में, ನಿನ್ನ ನೀರಲ್ಲಿ ಕಮಲಗಳು ಅರಳ್ತಾ ಇವೆ. ಧರತಿ ಪರ ಆಮ ಫಲೆ, ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಮಾವಿನ ಹಣ್ಣುಗಳು ಪರಿಪಕ್ವವಾಗ್ತಿವೆ. ಇಸ್ ಧಾನಿ ಆಂಚಲ್ ಮೇ ದೇಖೋ, ನಿನ್ನ ಮಡಿಲಲ್ಲಿ ನೋಡು. ಕಿತನೆ ಸುಂದರ ಭಾವ ಪಲೆ, ಎಷ್ಟೊಂದು ಸುಂದರವಾಗಿರುವಂತಹ ಭಾವನೆಗಳ ಮಹಾಪೂರವೇ ಹರಡಿದೆ. ಭಾಯಿ ಭಾಯಿ ಮಿಲ್ ರಹೆ ಸದಾಹಿ, ಸಹೋದರತ್ವ ಭ್ರಾತೃತ್ವ
ನಿನ್ನ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಟೂಟೆ ಕಭಿನ ನಾಥ, ಯಾವತ್ತೂ ಅವರ ಸಂಬಂಧಗಳು ಮುರಿದು ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ಭಾರತ ಮಾತೆಯೇ ನಿನಗೆ ಜಯವಾಗಲಿ. ठीक है बच्चों, अब हम चलते हैं और एक स्टांजा पर. तेरी लाल दिशा में ही माँ चंद्र सूर्य चिरकाल रहे, तेरे पावन आंगन में अंधकार हटे और ज्ञान मिले, मिलजुल कर ही हम सब गाएं तेरी यश की गाथा. जय जय भारत माता. देखिए बच्चों, जो लास्ट स्टांजा में कवि इस प्रकार वर्णन करता है, भारत माता तेरी दिशा में चंद्र और सूर्य सदा के लिए प्रकाशित होकर चमकते रहे, उनके चमकने से तेरे आंगन का अज्ञान रूपी अंधकार दूर हट जाए और ज्ञान रूपी प्रकाश फैल जाए. हम सब भारतवासी एक होकर आपस में मिलजुल कर आपकी यश की गाथा गाएंगे. हे भारत माता, आपकी जय हो. देखिए बच्चों, यहाँ पर कवि अपने शब्दों द्वारा भारत माता की वर्णन इस प्रकार करते हैं. तेरी लाल दिशा में, अब जो लाल दिशा ಕೆಂಪಾದ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಬರುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. तेरी लाल दिशा में ही माँ चंद्र सूर्य चिरकाल रहे, ನಿನ್ನ ಈ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ, ತಮ್ಮ ಕೆಂಪಾದ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರರು ಅಮರವಾಗಲಿ. तेरे पावन आंगन में, ನಿನ್ನ ಪವಿತ್ರ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಅಂಧಕಾರ ಹಟೆ, ಅಜ್ಞಾನ ರೂಪಿ ಕತ್ತಲೆ ದೂರವಾಗಲಿ, ಜ್ಞಾನದ ಜ್ಯೋತಿ ಬೆಳಗಲಿ. ಮಿಲ್ಜುಲ್ಕರ್ ಹಮ್ ಸಬ್ ಗಾಯೆ, ಭಾರತ ದೇಶವಾಸಿಗಳೆಲ್ಲರೂ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೂಡಿಕೊಂಡು ಹಮ್ ಸಬ್ ಗಾಯೆ, ನಾವೆಲ್ಲ ಹಾಡೋಣ ತೇರಿ ಯಶ್ಕಿ ಗಾಥಾ, ನಿನ್ನ ಯಶಸ್ಸಿನ ಗೀತೆಯನ್ನು. ಜಯ ಜಯ ಭಾರತ್ ಮಾತಾ, ಭಾರತ ಮಾತೆ ನಿನಗೆ ಜಯವಾಗಲಿ. ठीक है बच्चों, तो इस वीडियो से संबंधित एक आदर्श वाचन का वीडियो और एक है, मैं आपको यहाँ पर दिखाता हूँ. बच्चों, आप भी इस तरह प्रैक्टिस करना चाहिए. ये पूरा कविता कंप्लीट पोएम आप कंठस्थ करना चाहिए बच्चों. ठीक है, अब हम देखेंगे ये वीडियो क्या है और इसके साथ हम यह कविता समाप्त करेंगे. और नेक्स्ट और एक वीडियो क्लास में इस कविता से संबंधित क्या क्या प्रश्नोत्तर है, ग्रामर पॉइंट्स है, हर एक चीज़ के बारे में हम विस्तृत रूप से जानकारी प्राप्त करेंगे. ठीक है बच्चों, अब हम देखेंगे ये वीडियो. चाहिया हिमालय तेरा, उसमें कितना स्नेह भरा, दिल में अपने आग दबा कर रखता हमको हरा भरा. ऊंचा हिया हिमालय तेरा, उसमें कितना स्नेह भरा, दिल में अपने आग दबा कर रखता हमको हरा भरा. सौ सौ सोतों से बह बह कर है पानी फूटा आता. जय जय भारत माता, जय जय भारत माता, जय जय भारत माता, जय जय भारत माता. कमल खिले तेरे पानी में, धरती पर है आम फले, इस
राजधानी आंचल में देखो कितने सुंदर भाव फले। कमल खिले तेरे पानी में, धरती पर है आम फले। इस धानी आंचल में देखो कितने सुंदर भाव फले। भाई भाई मिल रहे सदा ही, टूटे कभी न नाता। जय जय भारत माता, जय जय भारत माता, जय जय भारत माता, जय जय भारत माता। तेरी लाल दिशा में ही माँ चंद्र सूर्य चिरकाल रहे। तेरे पावन आंगन में अंधकार हटे और ज्ञान मिले। तेरी लाल दिशा में ही माँ चंद्र सूर्य चिरकाल रहे। तेरे पावन आंगन में अंधकार हटे और ज्ञान मिले। मिलजुल कर ही हम सब गाए तेरे यश की गाथा। जय जय